नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनल वरती आपले मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी प्रिपेअर करणाऱ्या आपल्या मैत्रिणींसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महिला व बालविकास संबंधित योजनांवरती आधारित संभाव्य सराव प्रश्न पाहत आहोत. या ठिकाणी आपण फक्त प्रश्न न पाहता त्याचं डिटेल अनालिसिस सुद्धा करणार आहोत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. सो हा व्हिडिओ मध्येच स्किप न करता एंड पर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे, सो स्टार्ट करूया आपला आजचा हा महत्वपूर्ण सेशन. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने नुकतीच सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये आर्थिक मदत दिली जाते? मैत्रिणींनो, महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व महिला वर्गाची ही फेवरेट किंवा लाडकी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे पहा, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, रुपये 1,500. महाराष्ट्र शासनाने नुकतीच सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये, 1,500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. मैत्रिणींनो, महाराष्ट्र शासनाने जुलै 2024 मध्ये ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 lakhs मीन्स 2.5 लाखापेक्षा कमी असावे, ही या योजनेची मुख्य अट आहे पहा. त्याच्यानंतर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा घडवून आणणे हे या योजनेचा दुसरा मुख्य हेतू आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, लेक लाडकी योजना महाराष्ट्र अंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते तिचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत एकूण किती रुपयांची आर्थिक मदत टप्प्याटप्प्याने दिली जाते? ठीक आहे, लेक लाडकी योजना. तर पहा मैत्रिणींनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, 1,01,000 रुपये. लेक लाडकी योजना महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये दिले जातात. यात जन्मावेळी 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000, त्याच्यानंतर 6वीत 7,000, 11वीत 8,000, त्याच्यानंतर 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 अशा टप्प्याने ही रक्कम दिली जाते. पुढचा प्रश्न पहा, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत दुसऱ्या अपत्याच्या वेळी जर मुलगी जन्माला आली तर महिलांना किती रुपयांची आर्थिक मदत दिली जाते? ठीक आहे, प्रश्न समजला? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, 6,000 रुपये. मैत्रिणींनो, 1 एप्रिल 2022 पासून ही प्रधानमंत्री मातृवंदन योजना जी आहे ती नवीन स्वरूपात लागू करण्यात आलेली आहे. आणि या सुधारित नियमानुसार पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये दिले जातात. मात्र दुसरे अपत्य जर मुलगी असेल तर जन्मानंतर एकाच हप्त्यामध्ये 6,000 रुपये दिले जातात. ठीक आहे, एकाच हप्त्यात दिले जातात. हे मुलीच्या जन्माला विशेष प्रोत्साहन देणे आणि भ्रूण हत्या रोखणे हा या लक्षवेधी बदलामागील प्रमुख दृष्टिकोन आहे. ठीक आहे, पहिल्या अपत्याच्या वेळेस 5,000 आणि दुसऱ्या अपत्य जर मुलगी असेल तर 6,000 रुपये. ठीक आहे, लक्षात ठेवा. कधीपासून ही योजना नवीन स्वरूपात लागू करण्यात आलेली आहे? तर 1 एप्रिल 2022 रोजीपासून. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. केंद्र शासनाच्या मिशन शक्ती या एकात्मिक महिला सक्षमीकरण आणि संरक्षण कार्यक्रमाचे 2 प्रमुख उपप्रकल्प कोणते आहेत? तर पहा मैत्रिणींनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1, संबल आणि सामर्थ्य. संबल आणि सामर्थ्य हे मिशन शक्तीचे 2 प्रमुख उपप्रकल्प आहेत. मिशन शक्ती ही महिला व बालविकास मंत्रालयाची महिलांच्या सक्षमीकरणासाठी असलेली एक छत्री योजना आहे. या योजनेचे 2 प्रमुख उपप्रकल्प आहेत संबल
संबल या उपप्रकल्पांतर्गत सुरक्षा व संरक्षणासाठी असलेल्या योजना येतात, जसे की वन स्टॉप सेंटर असेल, नारी अदालत असेल. त्याच्यानंतर सामर्थ्य जे आहे, सामर्थ्य सामर्थ्य या उपप्रकल्पांतर्गत सक्षमीकरणासाठी असलेल्या योजना येतात, जसे की प्रधानमंत्री मातृवंदन योजना असेल, हब फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वुमन असेल. ठीक आहे. आणि ही जी योजना आहे मिशन शक्ती, ही योजना 15व्या वित्त आयोगाच्या कालावधीत राबवली जात आहे. ठीक आहे. आलं लक्षात? मिशन शक्तीचे 2 प्रमुख उपप्रकल्प कोणते आहेत? संबल आणि सामर्थ्य. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. शक्ती सदन ही नवीन योजना कोणत्या 2 जुन्या योजनांचे विलिनीकरण करून तयार करण्यात आली आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, स्वाधार गृह आणि उज्ज्वला योजना. शक्ती सदन ही मिशन शक्तीच्या संबल उपप्रकल्पांतर्गत राबवली जाणारी एक महत्वाची योजना आहे. आलं लक्षात? शक्ती सदन ही जी योजना आहे मिशन शक्तीच्या संबल उपप्रकल्पांतर्गत येते. ठीक आहे. संबल या उपप्रकल्पांतर्गत राबवली जाणारी योजना आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने पूर्वीच्या निराधार महिलांसाठी असलेल्या स्वाधार गृह आणि अनैतिक देह व्यापारास बळी पडलेल्या महिलांसाठी असलेल्या उज्ज्वला योजना, या दोन्ही योजनांचे विलनीकरण करून शक्ती सदन ही नवीन योजना तयार केली आहे. आणि या शक्ती सदन मध्ये अडचणीत सापडलेल्या महिलांना अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन आणि कायदेशीर मदत ही एकाच छताखाली पुरवली जाते. ठीक आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. मिशन वत्सल्य ही योजना प्रामुख्याने कोणाच्या कल्याणासाठी आणि संरक्षणासाठी राबवली जाते? तर पहा मैत्रिणींनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, अनाथ आणि बाल न्याय प्रवर्गातील बालके. मिशन वत्सल्य ही योजना बाल हक्क आणि बाल संरक्षण यावर केंद्रित आहे. विशेषतः अनाथ, बेघर, शोषित आणि कायद्याच्या संघर्षात असलेले म्हणजे ज्युव्हेनाइल बालकांच्या पुनर्वसनासाठी ही योजना राबवली जाते. पूर्वीच्या बाल संरक्षण सेवा योजनेचे नाव बदलून मिशन वत्सल्य असे करण्यात आलेले आहे. यात बाल संगोपन संस्था आणि दत्तक प्रक्रियेचे बळकटीकरण करण्यावर विशेष भर दिला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजनेअंतर्गत कोणत्या वयोगटातील बालकांमधील कुपोषण दूर करण्यावर विशेष भर दिला आहे? ठीक आहे. तर पहा मैत्रिणींनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, 0 ते 6 वर्षे. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 ही केंद्र सरकारची एकात्मिक पोषण सहाय्य योजना आहे. या अंतर्गत प्रामुख्याने 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालके तसेच गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांच्यातील कुपोषण, रक्तक्षय म्हणजेच अॅनिमिया आणि जन्मावेळीचे कमी वजन दूर करण्याचे लक्ष्य आहे. अंगणवाडी केंद्राचे सक्षम अंगणवाडीमध्ये अपग्रेडेशन करून पोषण आहार सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविणे हे याचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीचे बँक किंवा पोस्टात खाते जास्तीत जास्त कोणत्या वयापर्यंत उघडता येते? तर पहा मैत्रिणींनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, 10 वर्ष. सुकन्या समृद्धी योजना ही बेटी बचाव बेटी पढाव अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेली एक छोटी बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही टपाल कार्यालयात किंवा अधिकृत बँकेत मुलीचे वय 10 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी खाते उघडता येते. एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींसाठी ही योजना लागू असते आणि यात वार्षिक किमान 250 ते कमाल किती आहे 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. उच्च शिक्षण आणि विवाहाच्या खर्चासाठी ही योजना कर सवलतीसह उत्तम व्याजदर देते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. बेटी बचाव बेटी पढाव या योजनेची अंमलबजावणी प्रामुख्याने कोणत्या मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम म्हणून केली जाते? तर पहा मैत्रिणींनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, महिला व बाल विकास मंत्रालय आणि आरोग्य आणि शिक्षण मंत्रालय. बेटी बचाव बेटी पढाव ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत हरियाणा येथून सुरू करण्यात आली. ही योजना कोणत्याही एका मंत्रालयाची नसून
ती महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम आहे. बाललिंग गुणोत्तरात सुधारणा करणे आणि मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी लखपती दीदी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. महिला बचत गटातील महिलांचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त करणे. मैत्रिणींनो, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेच्या परिपूर्ण तयारीसाठी परफेक्ट रेफरन्स बुक आहे. प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला महिला व बाल विकास कायदे व योजना यांच्याशी संबंधित अपडेटेड माहिती देण्यात आलेली आहे. तसेच यामध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी, संपूर्ण सामान्य ज्ञान, संगणक ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता तसेच अद्ययावत चालू घडामोडी सुद्धा देण्यात आलेले आहेत. या संदर्भ ग्रंथातून आपल्या अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेचा संपूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑनलाईन Amazon वरती सुद्धा अवेलेबल आहे. Amazonची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही थेट Amazonच्या पेजवरती जाऊन त्या ठिकाणाहून हे पुस्तक खरेदी करू शकता. तसेच या संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता. ठीक आहे मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण महिला व बाल विकास योजना यावरती आधारित संभाव्य सराव प्रश्न तसेच त्याचं विश्लेषण पाहिलेलं आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि या ठिकाणी पाहिलेली माहिती आवडली असेल. अशाच पद्धतीने भरपूर सराव प्रश्न तसेच त्यांचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेची तयारी करणाऱ्या आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच सर्वात महत्त्वाचे, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग.